शेंडा पार्कमधील वैद्यकीय नगरी, प्रस्तावित खंडपीठ आणि महापालिका इमारतीसाठी स्वतंत्र आराखडा बनवावा. प्रत्येक इमारतीसाठी पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, पथदिवे, रस्ते यांचं पुढील 50 वर्षासाठी नियोजन करावं, अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. शहरात शौचालयांची सोय करून पर्यटकांची अडचण दूर करावी. प्रमुख रस्ते दुरुस्ती, पाईपलाईनची गळती काढावी, त्यासाठी विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार अमल महाडिक यांनी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची सोमवारी सायंकाळी आढावा बैठक घेतली. कोल्हापूर शहरातील अपूर्ण असणारी ड्रेनेज आणि पाण्याची पाईपलाईन, गॅस पाईपलाईनची माहिती आमदार अमल महाडिक यांनी घेतली. अमृत टप्पा 2 मधून बापट कॅम्प परिसरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनचं काम का थांबलंय, अशी विचारणा आमदार महाडिक यांनी केली. या परिसरातील रस्ते नव्यानं करण्यात आलेत, त्यामुळे लगेचच रस्ते उकरणं योग्य नसल्यानं काम थांबल्याचं जलाभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं. ड्रेनेज कामासाठी रस्ते उकरल्यानंतर चर भरण्याचं काम दर्जेदार पद्धतीनं झालं पाहिजे, अशी सूचना आमदार महाडिक यांनी केली. कोल्हापूर शहरातील बंद पथदिवे बदलण्यासाठी नवीन एजन्सीची नियुक्ती करावी. त्यासाठी स्वनिधीतून 600 पथदिवे देण्याची घोषणा आमदार महाडिक यांनी केली. तसंच कोल्हापूर शहरातील उद्यानं खासगी तत्वावर विकसित करण्यासाठी द्यावीत. महावीर उद्यानात प्रायोगिक तत्वावर प्ले एरिया आणि स्नॅक स्पॉट सुरू करून उद्यानाचं सुशोभीकरण करावं, असं महाडिक यांनी सुचवलं. अशा प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सांगितलं. केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम वेगानं सुरू आहे. या ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी 1.5 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, असं आयुक्तांनी सांगितलं. त्यावर खास बाब म्हणून हा निधी मुख्यमंत्र्यांकडून मिळवून देऊ, अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. विनापरवाना बांधकामावर कारवाई करावी. अतिक्रमण निर्मूलनावेळी पोलिसांचं सहकार्य घ्यावं. अतिक्रमण पुन्हा होऊ नये याची काळजी घ्यावी, अशा सूचना आमदार महाडिक यांनी केल्या. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन मार्ग काढावा. शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी शौचालयं उभारावीत, असंही आमदार अमल महाडिक म्हणाले. या बैठकीत शहरातील दिशादर्शक फलक आणि चौक सुशोभीकरणासंदर्भात चर्चा झाली. तसंच शेंडा पार्क परिसरात उभारण्यात येत असलेली वैद्यकीय नगरी, महापालिकेची प्रशासकीय इमारत, विविध प्रशासकीय कार्यालयं आणि प्रस्तावित खंडपीठासाठी सर्वसमावेशक आराखडा बनवून कामाला गती द्यावी, असे निर्देश आमदार महाडिक यांनी दिले. विशेषतः पुढील 50 वर्षाचा विचार करून पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, पथदिवे, रस्ते याबाबत नियोजन करावं, असं आमदार महाडिक म्हणाले. तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंतच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी लवकरच सल्लागार नियुक्ती करण्यासाठी महापालिकेनं ठराव मंजूर करून घ्यावा, अशी सूचनाही आमदार महाडिक यांनी केली आहे.